वेलकम एव्हरीवन. जेव्हा मी PYQ चालत होतो तेव्हा पर्टिक्युलरली ICTS सेक्शन अंडर मला इंटरनेटच्या डेव्हलपमेंटवर खूप सारे प्रश्न दिसले. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण ती इंटरनेटची डेव्हलपमेंट व्यवस्थित प्रकारे पाहणार आहोत आणि एक एक गोष्ट समजून घेणार आहोत. खास करून वेब 2.0, इंटरनेट, WWW यावर हे प्रश्न होते. या व्हिडिओमध्ये इंटरनेटचा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्ण प्रवास कव्हर करणार आहोत. एकदम एक्झाम ओरिएंटेड असा हा कंटेंट असणार आहे. सेट एक्झाम 2026 ची असो, 2036 ची असो किंवा 2046 ची असो, हा कंटेंट तुम्हाला नक्कीच महत्त्वाचा आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. Welcome back, sir. All systems for gaming will be prepared. खूप साऱ्या मुलांची अशी डिमांड होती की सर कंटेंट इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेज मध्ये द्या. तर ती मागणी आपण या व्हिडिओमध्ये कन्सिडर केलेली आहे. I gotta tell you, it was perfect. Perfect. Everything, down to the last minute details. आपण आज इंटरनेटचा विकासक्रम पाहणार आहोत, म्हणजेच इंटरनेट डेव्हलपमेंट सिक्वेन्स. इथं सर्वात आधी इंटरनेटचा इजाद झाला, म्हणजेच इंटरनेट आलं. 1983 हे ते वर्ष होतं. परंतु इंटरनेट हे इंडियन पब्लिकसाठी 1995 ला खुलं करण्यात आलं. त्याहून पुढे जाऊन इंटरनेट डेव्हलप झालं आणि त्याला नाव दिलं गेलं वेब 1.0. 1989 मध्ये याला ही टर्म मिळाली. यालाच दुसरं नाव आहे WWW, म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब. आता ही संकल्पना कोण काढली तर टिम बर्नर्स-ली न काढली. आणि हे इंटरनेट अगदी सुरुवातीच्या काळातलं होतं, जे की सगळ्यांना फक्त वाचण्यासाठी इम्पॉर्टंट. या इंटरनेटची नक्की खासियत काय ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहणारच आहोत. याहून पुढे जाऊन 2004 मध्ये वेब 2.0 आलं आणि या टप्प्यामध्ये इंटरनेट थोडंसं वरच्या लेवलला पुश झालं. त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 2014 मध्ये वेब 3.0 आलं. या लेवलवर इंटरनेट अतिशय ऍडव्हान्स होत गेलं आणि आजच्या काळात आपण जे इंटरनेट वापरतो ते अशी संलग्न असं मानलं जाईल. या स्लाइड मध्ये पाहायचं झालं तर एक येलो केलेला पार्ट आहे, तो प्रिव्हियस इयरला ऑलरेडी विचारला होता की इंटरनेट इंडियन पब्लिक साठी कधी खुलं करण्यात आलं. परंतु मला असं वाटतं की हे जे वर्ष इथं दिलेले आहेत वेब 2.0 किंवा 3.0 साठी, हे पर्टिक्युलरली इथं मी यांना राऊंड करतो, तर हे वर्ष तुम्ही लक्षात ठेवायची गरज आहे असं मला वाटत नाही. पण काय लक्षात ठेवायचं तर हे इंटरनेट कधी आलं वगैरे ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. याला कारण सुद्धा तसंच आहे की हे जे वेब डेव्हलपमेंट झाली, ही वेब डेव्हलपमेंट कोणत्याही एका वर्षाला झाली नसून हा 3-4 वर्षाचा एक रिझल्ट आहे. त्यामुळे याला पर्टिक्युलरली इयर मध्ये ठेवता येणार नाही आणि म्हणून असे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये शक्यतो विचारले जात नाहीत. काय विचारलं जातं की यांच्या वैशिष्ट्यावर हा प्रश्न येऊ शकतो, जे की आपण पुढे पाहणारच आहोत. अभ्यास करत असताना वन थिंग इन लाईफ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. The only one thing is important in life, bro, and that is Kalshi. What? Kalshi, bro. The सातत्य. अच्छा, कन्सिस्टन्सी. इथं आपण वेब 1.0 यावर डिस्कशन करणार आहोत. वेब 1.0 मध्ये पर्टिक्युलरली ह्याला फर्स्ट जनरेशन ऑफ वेब म्हणतात. इथं म्हातारे अंकल सुद्धा मी दाखवलेले आहेत. आणि ऑल्सो कॉल्ड ॲज रीड ओनली वेब, म्हणजे फक्त वाचण्याच्या संदर्भातलं वेब असं इथं म्हणू शकतो. आणि स्टॅटिक वेब पेजेस इथं असतात. कसे स्टॅटिक म्हणजे इकडं मराठीमध्ये पाहूयात की ही वेबची पहिली पिढी आहे. याला फक्त वाचनासाठीचे वेब असं म्हणतात. रीड ओनली म्हणजे फक्त वाचू शकता तुम्ही तो कंटेंट. आणि यामध्ये स्थिर वेब पेजेस असतात. स्थिर वेब पेजेस म्हणजे काय की एखादा कंटेंट इंटरनेटवर अपलोड केलाय, तो फक्त तुम्ही इंटरनेट थ्रू ऍक्सेस करून तो रीड करू शकता. त्यामध्ये एडिट करू शकत नाही किंवा त्यावर आपलं मत सुद्धा खाली कमेंट मध्ये सांगू शकत नाही. त्यालाच स्टॅटिक वेब पेज ही एक टर्म आहे. आता याचे फीचर्स नक्की काय होते तर यामध्ये युजर्स ओनली रीड इन्फॉर्मेशन, म्हणजेच वापरकर्ते फक्त माहिती वाचू शकतात. नो युजर इंटरॅक्शन इज देअर, म्हणजेच वापरकर्ता आणि वेबसाईट यामध्ये कसलाच संवाद नसतो, म्हणजेच कसलंच इंटरॅक्शन इथं होत नाही. आणि युजर्स आर कंटेंट कन्झ्युमर्स, वापरकर्ते फक्त माहितीचे ग्राहक असतात. मग जे लोक इंटरनेटचा वापर करून त्या पेजवर जातात त्यांना ग्राहक असं ट्रीट करू शकतो. आणि ते ग्राहक हे फक्त कंटेंट कन्झ्युम करतात, बाकी त्यावर पुढे काय फारसं घडत नाही. वेब 1.0 च्या अंडर कोणते एक्झाम्पल येतात ते आपण पाहूयात. याहू, डिक्शनरी, ऑनलाईन न्यूजपेपर्स आणि गव्हर्नमेंट वेबसाईट, जिथे की फक्त माहिती आपण रीड करू शकतो. प्रत्येक वेबसाईट मध्ये काय होतं पहा, याहू किंवा डिक्शनरी मध्ये वेबसाईटची माहिती यादी असते. जुनी ऑनलाईन वर्तमानपत्रे हे ऑनलाईन न्यूजपेपर्स मध्ये अवेलेबल असतात. आणि सरकारी वेबसाईट मध्ये काय असतं की फक्त सूचना किंवा GR
आणि एखादी इन्फॉर्मेशन की फलाण्या ठिकाणी ढिमकानं झालं ते फक्त माहिती दाखवण्यासाठी सरकारी वेबसाईटचा यूज होत होता. होपफुली तुम्हाला वेब 1.0 वर काही डाऊट राहिला नसेल. आपण या स्लाइड मध्ये त्याबद्दलची इन्फॉर्मेशन, फीचर्स आणि एक्झाम्पल्स पूर्णतः कव्हर केलेले आहेत, जेणेकरून की एक्झामला सामोरं जाताना तुम्हाला क्लिअरिटी. बघा, ही स्लाइड उघडल्या तुम्हाला भरपूर असा येलो हायलाइटेड कंटेंट दिसेल आणि तो कंटेंट नेमकं कोणत्या वर्षी विचारलाय हे मी तिथं पिंक बॉक्स मध्ये दाखवलेलं आहे, म्हणून इथं तुम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे. वेब 2.0 च्या संदर्भात आपण चर्चा करूयात की ही सेकंड जनरेशन ऑफ वेब आहे. वेब 1.0 नंतर ही आलेली आहे, म्हणून सेकंड जनरेशन. ऑल्सो कॉल्ड ॲज सोशल वेब, ही टर्म लक्षात ठेवा. इट इज इंटरॅक्टिव्ह वेब अँड बेस्ड ऑन युजर जनरेटेड कंटेंट. एक्झाम मध्ये नेमकं काय विचारलं गेलं की UGC चं लॉंग फॉर्म सांगा इंटरनेटच्या संदर्भातलं. UGC म्हटलं की लोकांना लगेच हायर एज्युकेशन आठवतं, पण आपल्याला इथं कम्प्लिटली फसवलं गेलंय. इथं त्यांना अपेक्षित उत्तर आहे युजर जनरेटेड कंटेंट, आणि यावर दोनदा प्रश्न आला होता, 2013 आणि 2024 मध्ये सुद्धा. आणि फायनली युजर्स कॅन क्रिएट, एडिट अँड शेअर द इन्फॉर्मेशन, यावर सुद्धा 2016 मध्ये प्रश्न आला होता. म्हणूनच पहा, वेब 2.0 हे सेट वाल्यांसाठी फार फेवरेट आहे. आपण इथं आपले मार्क जाऊ द्यायचे नाहीत. याच पॉइंटला आपण मराठीत सुद्धा पाहूयात. ही वेबची दुसरी पिढी आहे. याला सामाजिक वेब असं म्हणतात. जनरली ही टर्म वापरू नका, सोशल वेब असं इथं लक्षात ठेवा. हे परस्पर संवादी वेब आहे. जसं की तुम्ही माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करता, मी त्याला रिप्लाय देतो, तसं इथं 2 वे कम्युनिकेशन चालतं. म्हणूनच याला परस्पर संवादी वेब म्हणजेच इंटरॅक्टिव्ह वेब म्हटलं गेलं. हे वापरकर्त्यांनी तयार केलेल्या माहितीवर आधारित आहे. इथं वापरकर्तेच माहिती टाकतात आणि दुसरे वापरकर्ते ती माहिती फक्त वाचत नाहीत आणि त्याबद्दल आपली प्रतिक्रिया सुद्धा नोंदवतात. आणि त्याहून पुढे जाऊन वापरकर्ते इथं माहिती तयार, संपादित आणि शेअर करू शकतात असं इथं म्हटलेलं आहे. अगदी बरोबर आहे. ही इंटरनेटची जी स्टेप आहे, यामध्ये इंटरनेटच्या मर्यादा ह्या वाढल्या गेल्या, वाचणाऱ्याला सुद्धा महत्व दिलं गेलं. आता याचे काही फीचर्स आपण पाहूयात की इथं कोलॅबरेशन चालतं. 2025 मध्येच म्हणजे गेल्या वर्षी हा प्रश्न आला होता. सोशल नेटवर्किंग इथं डेव्हलप झाली, जसं की फेसबुक, इन्स्टावर आपण चॅटिंग वगैरे करतो, त्या संदर्भात त्यांना सांगायचं आहे. आणि इथं शेअरिंग ऑफ कंटेंटला वाव दिला गेला. हेच पॉइंट आपण मराठीत पाहूयात की इथं सामाजिक सहकार्य म्हणजेच कोलॅबरेशनला महत्व दिलं गेलं. माहितीची देवाणघेवाण झाली दोन्ही एंड कडून. संवाद आणि चर्चा करण्याची इथं सुविधा दिली गेली. आपण जर सोशल नेटवर्किंग साइट्सची डेव्हलपमेंट पाहिली तर ते सगळं कोणत्या वेबच्या अंडर येतं, तर वेब 2.0 च्या अंडर येतं. याचे एक्झाम्पल नक्की काय आहेत, तर विकिपीडिया, युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम. हे मराठीत सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला वेब 2.0 हे पूर्णतः कळालेलं असेल असं मी समजतो. बघा, छोटे छोटेच पॉइंट आहेत पण महत्वाचे आहेत. काय होतं, इथं कोलॅबरेशन आहे, टू एंड कन्व्हर्सेशन आहे, आणि सगळ्यात महत्वाचं युजर जनरेटेड कंटेंट आहे. ह्या 2-3 टर्म इथं तुम्ही लक्षात ठेवलात तर तुम्हाला हे अगदी सोपं जाईल. इथं आदित्य धरपेक्षा जास्त डिटेलिंग मी केली. कशी, तर या डायग्राम थ्रू तुम्हाला ते कळेल. बघा, इथे इंटरनेट आहे आणि एखादा पर्टिक्युलरली माणूस इंटरनेटला काहीतरी डेटा या लाईन थ्रू अपलोड करत आहे आणि तोच डेटा हा दुसरा माणूस ऍक्सेस करत आहे, आणि यावरूनच इथं इंटरनेटची देवाणघेवाण आपल्याला सहजरित्या समजू शकते. आणि अगदी या उलट वेब 1.0 मध्ये काय झालंय की बघा, इथं इंटरनेट आहे आणि इथं एक माणूस आहे, तर ही इन्फॉर्मेशन फक्त त्या माणसाकडे काय झाली, एकाच डायरेक्शन चालली आहे. म्हणजे तो इन्फॉर्मेशन तो माणूस फक्त घेत आहे, स्वतः काही तिथं अपलोड करू शकत नाही. आणि त्या उलट जर तुम्ही या डायग्राम मध्ये पाहिलं तर पहा, इथे इन्फॉर्मेशन अपलोड पण झाली आणि इन्फॉर्मेशन दुसऱ्या एका माणसापर्यंत पण पोहोचली. 2 वे कन्व्हर्सेशन. या बाणाच्या डायरेक्शन वरून तुम्हाला समजण्यास मदत होईल. वेब 2.0 म्हटल्यावर इथं मी तरुण मुलाचं चित्र लावलेलं आहे, पण वेब 1.0 ला मात्र इथं मी म्हाताऱ्या माणसाचं चित्र लावलेलं आहे, जेणेकरून किती ओल्ड जनरेशन आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता त्याहून पुढे जाऊन वेब 3.0 च्या केस मध्ये मात्र इथं अगदी लहान बाळाचं मी चित्र लावलंय, कारण हे अगदी नवीनच आलेलं आहे. This is a third generation of web. The intelligent and control over data is possible here. इथं कंट्रोल ओव्हर डेटा यावर तुम्ही लक्ष द्या. म्हणजे जसं की आता नीटचा पेपर लीक होऊ लागला म्हणून गव्हर्नमेंटनं टेलिग्रामला बॅन केलं, तर ते बॅन किंवा ते ज्या स्ट्रॅटेजीज किंवा पॉलिसीज असतात इंटरनेटच्या संदर्भातल्या, त्या आपल्या हातात असतात, आणि म्हणूनच आपण कोणत्याही डेटावर तिथं कंट्रोल करू शकतो असं इथं म्हणायचं आहे.
आणि ही ऍडव्हान्समेंट फक्त नुकतीच आली. यापूर्वीच्या वेब 2.0 मध्ये ही सुविधा नव्हती, ती आत्ताच आली. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज डिसेंट्रलाइज वेब. डिसेंट्रलाइज ही कॉन्सेप्ट खूप महत्वाची आहे, लक्ष देऊन ऐका. तर यामध्ये काय होतं, समजा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी एकटाच ऍडमिन आहे, मी बाकीच्यांना ऍड केलं. मग मला असं वाटलं की आपणच पूर्णतः ग्रुपवर कंट्रोल करू शकत नाही, तर मी बाकीच्या दोघा तिघांना पण ऍडमिन बनवलं. मग आता ऍडमिन बनल्यानंतर त्यांच्याकडे पण ते सर्व अधिकार आले जे माझ्याकडे पण होते. मग यालाच डिसेंट्रलायझेशन असं म्हणतात, की आपले जे अधिकार आहेत ते एकाकडेच न ठेवता ते डिस्ट्रीब्यूट करणे, त्यांचं इथं मराठी भाषेमध्ये पाहिलं तर विकेंद्रीकृत करणे, म्हणजे त्या अधिकारांना सगळ्यांसोबत समान वाटणे, याला डिसेंट्रलायझेशन असं म्हणू शकतो आपण. आणि फायनली यूज ऑफ AI इज पॉसिबल इन दिस वेब 3.0. याच पॉइंटला मराठीत पण पाहून घेऊयात. ही वेबची तिसरी पिढी आहे. याला बुद्धिमान वेब असंही म्हणतात. वापरकर्त्यांना त्यांच्या डेटावर इथं नियंत्रण मिळू शकतं. हे विकेंद्रीकृत आहे, म्हणजेच ते अधिकार आपण देऊ शकतो सगळ्यांना. आणि यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो. तर आजकाल तुम्ही AI असं खूप ऐकलं असेल, तर ती सगळी डेव्हलपमेंट ह्या अलीकडच्याच काळात झाली. इथं मला आवर्जून सांगावं असं वाटतं की या स्लाइड तयार करताना मी बिलकुल AI चा वापर करत नाही. या सगळ्या स्लाइड या एडिटेबल आहेत. पहा इथं मी यांना एडिट केले, प्रत्येक गोष्ट मला इथं एडिट करता येते, जणू की इथं वैशिष्ट्याच्या पुढे मी डॉट वगैरे टाकू शकतो. काय होतं की खूप सारे जण AI चा यूज करून स्लाइड वगैरे क्रिएट करतात आजकाल, आणि त्या तयार करताना त्या 100% ॲक्युरेट नसतात. त्यांना आपण क्रॉस चेक केलं पाहिजे. पण भरपूर सारे युट्यूब चॅनल काय करतात, AI वरून कंटेंट क्रिएट करून जशाला तसा तो पेस्ट करतात, आणि कुठंतरी तिथं मिस्टेक होती, आणि तीच मिस्टेक आपल्याला एक्झाम मध्ये पण महागात पडते. म्हणून तुम्ही शक्यतो विदाऊट AI चॅनलला अप्रोच केला तर बेटर राहील असं मला वाटतं. याबद्दलचे फीचर्स आपण इथं पाहून घेऊयात. इथं डेटा ओनरशिप आहे, म्हणजे आता हा कंटेंट मी टाकलाय तर हा कंटेंट माझाच असणार. कोणी युट्यूबर हा व्हिडिओ परत अपलोड करू शकणार नाही, त्याला लगेच कॉपीराइट स्ट्राईक येईल. इथं स्मार्ट सर्व्हिसेस अवेलेबल असतात, म्हणजे जसं की आजकाल आपण पाहू शकतो मार्केटिंग मध्ये पण आपल्याला पर्टिक्युलरली आपण बूट असं सर्च केलं की बुटाच्याच ऍड यायला लागतात, तर तिथं स्मार्ट सर्व्हिस आपण त्याला म्हणू शकतो. इथं सिक्युरिटीला सुद्धा महत्व आहे, म्हणजे जसं आपण UPI पेमेंटला थंब लावू शकतो, तसंच कोड पण टाकू शकतो, आणि वेगवेगळ्या गोष्टी इथं आपण सिक्युरिटीमध्ये ऍड करू शकतो, जेणेकरून की आपला पर्सनल डेटा हा बाहेर शेअर होणार नाही. आणि इथं पर्सनलाइज्ड सर्व्हिसला महत्व दिलं गेलं. म्हणजे बघा, आता जे मोबाईलमध्ये तुमच्या लेटेस्ट अपडेट असेल तर त्यामध्ये तुम्ही होम स्क्रीन पासून ते लॉक स्क्रीन पर्यंत पूर्णतः हे पर्सनलाइज करू शकता, की तुम्हाला ते अॅनिमेशन कसे पाहिजेत. फिंगरप्रिंट लॉक पाहिजे तर ते लॉक कसं उघडलं पाहिजे, तसंच त्यावर अॅनिमेशन कोणते द्यायचे. तुमच्या होम स्क्रीनवर क्लॉक असेल तर त्या क्लॉकचा फॉन्ट कोणता ठेवायचा, त्याचा फॉर्मॅट कोणता ठेवायचा, हे सगळं आपण करू शकतो. म्हणूनच इथं पर्सनलाइज सर्व्हिस आहेत असं आपण मानू. हीच वैशिष्ट्ये आपण मराठीतही एकदा पाहूयात. वापरकर्त्यांना त्यांच्या माहितीवर मालकी असते. इथं स्मार्ट सेवा असतात, ज्या की बुद्धिमान तंत्रज्ञानावर आधारित असतात. इथं सुरक्षितता आहे, आणि वैयक्तिकृत सेवा इथे अवेलेबल आहेत आपल्याकडे. याचे एक्झाम्पल पाहिजे झाले तर आपण पाहू शकतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, बिटकॉइन सारख्या सुविधा, LLM म्हणजेच लार्ज लँग्वेज मॉडेल. या सगळ्या स्लाइडला समराइज करायचं झालं आणि त्यांचे एक्झाम्पल पाहिजे झाले तर या स्लाइड मध्ये तुम्ही ते पाहू शकता. इथं पहा, मी वेब 1.0, 2.0 आणि 3.0 बद्दल माहिती दिलेली आहे. हे काही 1.0 चे एक्झाम्पल आहेत, जिथे की फक्त रीड ओनली कंटेंट आहे, म्हणजे हा कंटेंट आपण फक्त वाचू शकतो. वेब 2.0 चे हे काही एक्झाम्पल आहेत, फेसबुक, व्हॉट्सअप असे काही. तर यामध्ये काय आहे की रीड आणि रायटिंगचे सर्व्हिसेस अवेलेबल आहेत आपल्याकडे. आणि लास्टला मोस्ट ऍडव्हान्स असे वेब 3.0 चे हे एक्झाम्पल आहेत, जिथे की आपण डेटा रीड करू शकतो, राईट करू शकतो आणि ओन करू शकतो, म्हणजे आपला त्या डेटावर मालकी हक्क सुद्धा असू शकतो. होपफुली तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, आणि एकदम शॉर्ट पण एक्झाम ओरिएंटेड कंटेंट असावा अशी माझी इच्छा असते. आणि तुम्ही सर्वांनी लास्ट सेट कास्टच्या व्हिडिओला सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला. होपफुली यशवंत पटणे सरांचं मार्गदर्शन तुम्हाला महत्त्वाचं ठरलेलं असेल. पुढचा सुद्धा सेट कास्टचा एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, तर तो सुद्धा तुम्ही अवश्य पहा. ते लोक हे त्यांच्या अनुभवातून झालेल्या मिस्टेक कशा अवॉइड करायच्या ते सांगतायत, आणि ते पाहून आपण त्या चुका टाळू शकतो अशी मला अपेक्षा आहे. जसा पाऊस पडत आहे तसाच तुमचा अभ्यास दमदार पद्धतीने चालू ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बेस्ट लक.